आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण चाललो आहे पालीला. जसं मी तुम्हाला सांगितलेलं का उद्या निघायचं आपल्याला पालीला, तर आता निघलो आहे मी पालीला. आता पहिला जाऊन मला गाडी घ्यायची मुंबईवरनं आणि सगळ्यांना एक एक जणांना पिकअप करायचं आहे. आता ही कजिन ट्रिप आहे आमची. तिथे बाबांनी जागा घेतली आहे पालीला, त्याने शेती केली आहे. त्याच्या बाजूला असं एक छोटंसं पाण्याचं हे आहे, काय बोलतं, वॉटर स्पोर्ट्स आहे, तिकडे वाटतं जातात. मी फर्स्ट टाईम चाललो आहे, ते दोनदा तिथं गेलेच सगळे. तर आज असं तर एक दिवस बाहेर काढू, जरासा मजा करू. चला गाडी आणू पहिला. तर घेतली आहे गाडी, आपली हंटर लावली इथंच. आता इथून आपल्याला खारेगावला जायचं आहे. आता गाडीचा जर नाश्ता चालू आहे. आता इथनं आता आपण पोचलो आहे शिलफाट्याला. खूप लेट झाला आहे आपल्याला, कारण माझी ताई आहे ना, तिने ATM जरा गडबड केली, 3दा ब्लॉक करून टाकला तिने. आता आपण कलामुळीला बसलोय. आता इथनं आपल्याला कमसे कम 2 तास बाकी आहे. ट्रॅफिक फुल ट्रॅफिक आहे. पाऊस पण फुल जोरात आहे. बघू शकतात पाऊस थोडा जोरात आहे. तर कलंबुळीला बघा केवढा पाऊस आहे. कलंबुळीला खूप पाऊस आहे, खूप जास्त म्हणजे ओव्हर पाऊस आहे. पाणी पण भरलं इथे सगळ्या ठिकाणी. असं वाटतं कुठच्या कुठे निघलो आज. पाऊस बघा काही दिवसात पाऊस आहे बघा. फुल वेळ भागली आता इथे आणि ट्रॅफिक साथ सोडत नाही. पनवेल चेंज इंटू लोणावळा. लोणावळा फुल लोणावळा. कोणला जायचं कुठे फिरायला जाऊ नका. आज नवी मुंबईला या फुल म्हणजे फुल पाऊस आहे. तो पाऊस थांबतच नाही. पुढचा काय दिसत नाही, बघू शकता. आता इथे जिट्याला थांबलोय CNG पंपावर. आता CNG भरतो. डायरेक्ट नॉनस्टॉप पाली होईल ना मामा. पालीवर येताना पण प्रॉब्लेम नव्हणार. मग कसं परत येताना CNG लागला तरी नवी मुंबई भरू शकतो. कारण येताना इथं जास्त करून तर बंद असतं CNG पंप. बंद असतं म्हणजे संपले असतात, कारण इथं ऑनलाईन CNG पंप कमी आहेत. हा एक आहे ऑनलाईन, पेनला एक आहे, बस नंतर नाही आहे. आता पोचू तिथे. पाऊस तर फुल आहे इथं, मजा येते. बघू आता पुढे काय वाटतं अजून. हा माझ्या पाठी पालीचा गेट आहे. पाली बल्लाळेश्वर गणपती. इथून सरळ रस्ता जातो तिकडे, पण आपला रोड सरळ जातो. आपण या साईडला जात नाही. बघू जर जाताना जमलं, एक्सप्रेसवेने जायचं असलं ठरलं आपलं, तर नक्कीच इथनं आपण या साईडला जाऊ. आपल्याला जायचं आहे शिरवली हा गावाचं नाव आहे. त्या साईडला जायचं आहे. तो आता इथनं अजून 10 मिनटावरती आहे या कमानीपासून त्या साईडला पुढे. तर पोचलो इथे. तर मॅन वर्सेस वाईल्ड घ्यायला लागतोय. ही जागा सगळी आपलीच आहे. आता इथनं असं हळूहळू जायला लागेल चिखलातनं. तो काहीतरी दाखवायला नेतोय. पाय फसतात त्या चिखलामध्ये. ही शपथ, पडलो तर अख्खी पॅन्ट माकली जाईल सफेद. पाय अख्खे चिखलानी भरलेत. पण आपल्या इकडे चिखल असतो तो चिखल नाही. हा चांगला चिखल आहे, जरा माती आहे म्हणजे. आता आपल्याकडे घाण असते. चप्पल काढलेली बरी. आता तिथे नदी आहे, तिकडं जायचं आहे. इथे काही एवढं पाणी भरला नाही आहे. पाऊस जसा पाहिजे तसा नाही आहे. बारके बारके मासे आहेत तिथे. शांतता आहे इथे. जसा पाहिजे तसं पाणी नाही भरलेला भेटला. तो बोलतोय का मागच्या वेळेस लोक आले तेव्हा इथपर्यंत पाणी होता, म्हणजे गुडघ्यांपर्यंत इथपर्यंत होतं इथे, आणि तिथे एक होता पाणी. बोलतो पाण्याला फोर्स पण नाही, काय नाही, सगळं खाली आहे इथे, काहीच पाणी नाही आहे. आता तिकडे बाजूला आहे तलाव, तिथे पोवायला भेटतं का बघू. नक्कीच तिकडे पोवायला जाऊ आपण. मम्मी काय बोलते, मम्मी अलाव करते का ते पण बघायला लागेल, कारण उत्तरानंतर व्लॉग बघेल मम्मी. मग घरी गेला माझा व्लॉग निघेल. अभी मजा आएगा ना भिडो. इथं पोवायला नक्कीच मजा येईल तलावावर, कारण बाजूलाच मशान आहे बघा. नक्कीच या व्लॉगचं नाव पोपट व्लॉग होणार आहे. आता आम्ही त्या पालेकुरुडला आलतो, जे देवाला सांगितलेलं आम्ही बनवायला, पण जेवण बनवलं आहे. तर इथं नदीत होता प्लॅन जायचा, पण त्या नदीला पाणी एवढं आहे
पक्का नक्कीच पोपट. ते पाणी केवढा बघू शकता तुम्ही, याच्यात जाऊ पण शकत नाही. आणि जिकडे जायचं होतं पाण्यात तिकडे पाणी नाही. इथे अनप्लॅन ट्रिप आहे ही आणि सगळी वाट लागते या ट्रिपची. म्हणून मला वाटतं नंतरला काहीतरी चांगलं होईल. कारण बघा इथे बसायला जागा होती, ती बसायची जागा पण झुकून गेली आहे. आता काय जाऊ इथे. आता होप या खराब ट्रिपमध्ये जेवण तुम्ही चांगला भेटला. आता जेवण चांगलं असं बोलतात ते लोक. आलते नेक्स्ट टाईम म्हणजे फर्स्ट टाईम आलते तेव्हा बोलत ते चांगलं जेवण आहे. आता आपण जाऊन चेक करू, बघू आता कसं काय पुढे प्लॅन काय होतो का. कारण आता माझ्या अंदर इथं टाईम पण निघून चालला आहे. आता 2 वाजले. आता याच्या पुढे जर मी कुठे जायचं ठरलं सध्या तरी ते सक्सेसफुल होणार नाही. बघू आता पुढे आजूबाजूला काय अजून आहे का जागा जिथे मिडियम पाणी असेल, कमी पण नाही जास्त पण नाही. आता इथे जेवायला थांबलोय. मस्त सुका चिकन आणि रस्सा आहे. आता खाऊ मस्त. तर झालं आहे आता जेवण आपलं. एकदम मस्त जेवण होतं, नक्कीच चांगलं झालं जेवण. आता इथनं 1 का 1.5 किलोमीटरवरती एक धबधबा आहे. त्या मावशीने सांगितलं तिकडे जावं, नक्कीच चांगलं आहे. आता मग सगळ्यांना ती ऊट पडली का तर तिकडे जाऊ. आता भिजू तरी, भिजायला जायचं आहे. मग आता तिकडे चाललो आम्ही. आणि 4 वाजेपर्यंत मी यांना निघायलाच लावीन. कारण मला आलं आहे वैताग आता. कारण नाही मजा येते मला. कारण पाणी नाही भेटत, पोवायला पण नाही भेटला. 4 वाजेपर्यंत कल्टी मारायची. आता चाललोय इथे डोंगरावरती. अननोन प्लेस आहे ती, तिकडे माहीत पण नाही आम्हाला काय आहे कसं आहे. फक्त त्यांनी सांगितलंय म्हणून चाललोय. आता इथे नक्कीच थारची गरज लागेल असं वाटतंय पुढे जाऊन मला. कारण खूप खतरनाक रस्ता आहे. अर्धा डोंगर तर पार झाला आहे. पाणी म्हणजे इथे एक हेच पडलंय, विदर्भामध्ये कसा पडतो तसा अवकाळ पडलाय पाण्याचा. अख्खा कॅनल पूर्ण सुकलेला आहे. नक्कीच ट्रिप खराब झालती, पण त्या काकींनी एक चांगला मार्ग दाखवला. वरून आमच्या बाबांनी पण फोन करून सांगितलं का जावा तिथे चांगलं आहे. आलोय इथे. लहानपणी आलतो मी, मला आठवतं अजून पण. तिथून वरतून असं चालायला गेलतो, चालत गेलतो आणि तिकडनं वरनं उडी मारली झऱ्यावरनं. तिकडे पुढे आहे काटा रोपला, 100% काटा रोपला. आता मॅन वर्सेस वाईल्ड एपिसोड 2 मगाशी वाचलो. पायात खिला घुसलेला. तर मला समजत नाही इथे कोण टेकस मारायला आलता आणि खिले मारायला आलता इथं. आता तिकडे खालती जायचं आहे, तिकडनं जाऊ शकतो. असं काही नाही. बघा पाय बघा. बचके रे ना रे बाबा, बचके रे ना रे. एखादा माणूस ज्याने पिलेली असली तो तर इथं नक्कीच पडल, झोपून जाल. पुढे आहेत पण तिकडे पोरं आहेत आणि आपण दिदी लोकांसोबत आलो आहे म्हणून नको तिकडे जायला. हा इथे बरोबर आहे. तिथे बघा तिथे तो तिकडे एक आहे. तिकडे एक फॅमिली बसली वरती आणि बाकी सगळी वरती तिकडे पोरत आहेत. मस्त व्ह्यू आहे. तर गाईज फायनली आपली ट्रिप झाली आहे चांगली. कारण आपल्याला धबधबा भेटला, पाणीला भरलेला पूर्ण. आता इथं स्वच्छ पाणी एकदम बघू शकतात. नक्कीच आता बॅड डे चांगला डेमध्ये कन्वर्ट झाला आहे आपला. पाणी भेटलं. आता यांना पाणीमध्ये नाचवतो आणि 4 वाजता कल्टी मारतो. कारण आपल्याला परत प्रॅक्टिसला पण जायचं. तर 1-2 तास झोप तरी भेटली पाहिजे घरी जाऊन. याची जागा वरती, मग बोललो वरती आहे जिकडनं वॉटरफॉल चालू होतो. तिथे खोल्या आतमध्ये, तिकडनं वरनं उडी मारावं लागते आपल्याला. मस्त एकदम व्ह्यू आहे इथे. जागा भेटली जराशी डुबकी मारायला, करूया जराशी मजा. 4 दिवसानंतर आता मोबाईल घेऊन चाललो आतमध्ये आपण. फुल मजा येते इथं. फुल मजा येते. 4 दिवसानंतर पोवायला आलो. वर्षी धबधबा वर्षी पण 4 दिवसानंतर आलो, पण जाम मजा आली आहे इथं. जाम मजा जाऊ आपण. फास्ट आहे इथं. आणि तुमचा भाऊचा आलाय फुल
मजा येते. मालिश होते कमरेची आणि फुल कमरेची मालिश आहे फ्रीमध्ये. तर काही झाली आहे मजा करून. आता चालू घरी. पाऊस पण भरलाय वरती खूप. आता लेट होईल आपल्याला. 3-4 तास तर लागतील घरी जाता. आता संध्याकाळी प्रॅक्टिसला पण जायचं आहे आणि एक तास झोप भेटली पाहिजे म्हणून आता निघूया. जाम मजा केली, उड्या मारल्या, पोहलो. आजसाठी बस एवढंच. आता जाऊन गाडीत कपडे चेंज करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघा इथे खालती असा व्ह्यू होता जो आपण खालती गेलो नाही, कारण खालती नंतर एक घरी आहे. डायरेक्ट गाहूया घरी. चलो निघालो आता घराच्या दिशेने. वाजलेत आता 4:15, 4:15 झालेत. आता लवकरात लवकर घरी पोहोचू, कारण घरी जाऊन एक तास आराम करून आपल्याला परत प्रॅक्टिसला जायचं आहे. चष्मा घातला या कारण डोळे पूर्ण लाल झालेत आता. तर चला लवकरात लवकर घरी पोहोचू. पहिला एक चायचा ब्रेक घेऊ, तिकडेच नम्रताच्या इथंच घेऊ. तर आता आपण आलोय पालीला. दर्शन नाही करायचं आहे, आपण आता एक्सप्रेस वेने चाललोय. महा रूट लागला आपल्याला, कारण आपण नॉनव्हेज खायला तर नक्कीच दर्शन घेतलं असतं पालीच्या गणपतीचा. बघा जोशी वडेवाला, इफ यू नो यू नो. आता CNG वाला गाडी थांबवली आहे, तर डायरेक्ट इकडनं झटकेन पुढे जाऊ एक्सप्रेस मारून. आणि इमॅजिकाच्या राईड्स पण दिसतात इथे बघा. पोरं चालली प्रॅक्टिसला. मी पण आता सुट्टीला मी पण चाललो. साईशनं बाबूला नाही. आता आपण पण जाऊ. चला लेट झालं आहे. आता आपण पण चाललो आहे प्रॅक्टिसला. आज दमलो आहे फुल, पण जायला लागेल शेवटी. सर सुट्टी घेऊन जमणार नाही, कारण आपणच सुट्ट्या मारल्या तर बाकीच्या लोकांना पण तेवढंच पाहिजे सुट्ट्यांसाठी. पण नको सुट्टी, जाऊ गा प्रॅक्टिस करू. एक दिवस काय नाही. बाकीचे सगळे शिडीत उभे राहा. वेळ बरोबर आहे सिद्धू. बघितलं मी इथे पोरीचा फोटो. कडक उभे राहा एकदम. पोरीचा असेल तर आता बाई का पोरगी हे तेरा फोटो बघ आता तिकडे जाऊन बघते. नसले ना नसले डोक्यात नाही. हे गिरी हे चक्कर. एक, दोन, तीन. हा झाला झाला. प्रॅक्टिसला कधी झालो मगाशी, पण काय काढला नाही कारण लेट झाला. पहिल्या तर मोबाईल काढला तर शिवी पडली असती. पाव बिवून केला, ट्राय बी घेतल्या मस्त. आता सगळ्या पोरांनी आपली आज एकच ट्राय झाली, ती पण तर पाय चेक झाले. आपली ट्राय नाही घेतली कोणी, कारण बेस्टची 2-3 पोरं नव्हती. बेस्टची 8 पोरं असतील तरच बेस्टची ट्राय घेणार. ती मला वाटतं उद्यापासून घेतली. आज 3-4 दिवस झाले ट्राय चालू, तेव्हा पोरं येतच नाही आपली बेस्टची. नक्की ते येतील, ते पण लवकरच. आता अनिरुद्ध आहे आपल्या बाजूला. अनिरुद्धचा ब्लॉग कधी येतो मला ते समजत नाही. वेट बघतोय मी, पण कधी येतो ब्लॉग त्याचा. मला फोन भेटत नाही सध्या. फोन भेटला तर येईल लवकरच. तर आता तरी तुम्हाला निघताना दाखवतो. प्रॅक्टिस चालू आहे, मी मध्येच साईडला आलो. चला बाय बाय. आता कलव्याची गाडी झाली आहे, 1 नंबर गाडी. तिला काय 2 नंबर लागले कलवा गाडी. कलवा गाडीमध्ये जागा आहे का? आता आलो घरी. झाली प्रॅक्टिस, मजा बिजा फुल केली. दिवसभरात जाम फिरलो, दमलो आता. तर गप एडिट करतो पहिला, का झोपू समजत नाही. एडिट नाही केला तर लॉग लवकर येणार नाही. पहिला एडिट करतो मग झोपतो. चला तर बाय बाय, गुड नाईट आणि सबस्क्राईब करा. शेट ठोक दीजिए महाकाल का, ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.